बातचीत के दौरान शिवसेना सांसद संजय राउत ने कहा कि ऑपरेशन के नाम पर सिर्फ चर्चाएं चल रही है और इसे असल में तोड़फोड़ की राजनीति बताया। साथ ही राउत ने दावा किया कि कुछ सांसदों के दल बदल की खबरें पूरी तरह गलत है और उद्धव ठाकरे के बयान को लेकर भी भ्रामक बातें फैलाई जा रही हैं। आगे राउत ने कहा कि मातोश्री के दरवाजे हमेशा कार्यकर्ताओं और नेताओं के लिए खुले हैं और पार्टी के सभी सांसद एकजुट हैं। ऑपरेशन ऑपरेशन आणि ऑपरेशन, हे ऑपरेशन ते ऑपरेशन, मग ह्याचं ऑपरेशन, मग एम्स मध्ये आहे का, मग गंगाराम मध्ये आहे का, हा ऑपरेशन इस्पितळामध्ये होत असत. आता राजकीय लोक कधीपासून हातामध्ये कैच्या आणि सूर्य घेऊन ऑपरेशन करायला लागले. ज्याला फोडाफोडी म्हणतात, शुद्ध भाषेमध्ये माणसं विकत घेणं खरेदी विक्री संघ म्हणतात. आणि महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये गेल्या 12 वर्षामध्ये यापेक्षा वेगळं काही चाललेलं नाही. आणि अशा बातम्या तृणमूल काँग्रेसचा विषय आपण पाहतोय. 20-22 खासदार गेले. कुठल्या तरी नॅशनलिस्ट सिटीजन पार्टी ऑफ इंडिया नावाच्या एका आंतरराष्ट्रीय पक्षात त्यांचा प्रवेश झालाय. इंटरनॅशनल पार्टी आहे त्यांची. आता ह्याला तुम्ही भारतीय जनता पक्षाची भूक म्हणणार, हाव म्हणणार, पण शिवसेनेच्या बाबतीत तुम्ही ज्या बातम्या देताय त्या चुकीच्या. उद्धव ठाकरे यांच्या इतका लोकप्रतिनिधींना आणि कार्यकर्त्यांना भेटणारा नेता या क्षणी महाराष्ट्रात नाही. शरद पवारांना, शरद पवार भेटतात, उद्धवजी भेटतात, आम्ही सगळे भेटत असतो. मातोश्रीचे दरवाजे सदैव सगळ्यांसाठी उघडे असतात. तुम्हाला जे कोणी सांगतात ते असं आम्हाला आतापर्यंत कोणी तक्रार घेऊन आल्याचं मला दिसत नाही. ग्रामीण भागातले खासदार मुंबईत आले तिथे हमखास उद्धवजींना भेटतात. विधिमंडळाच्या काळामध्ये आमदार येतात तेव्हा उद्धवजींना भेटतात. त्याच्यामुळे ह्या तुमच्यापर्यंत आलेली जी बातमी आहे ती पूर्णपणे चुकीची आहे. या क्षणी मी इतकं सांगेन, शिवसेनेचे 9 खासदार एकत्र आहेत, एकत्र राहतील. पण राऊत साहेब, रविवारी आमच्याकडे जर ईडी असतो तर धाक काय मानायचं. सध्या धाक म्हणजे काय आहे? मोदींचा धाक, अमित शहाचा धाक हा व्यक्तिगत धाक नाहीये. हा सीबीआय ईडी त्याच्या हातामध्ये आहे म्हणून हा धाक. उद्या सत्तेवर नसाल तर तुमचा कुठला धाक मला सांगा ना. पत्रकाराचे प्रश्न पत्रकारासारखे विचारायचे. एका मंत्र्याला एक खासदार भेटला काय तेवढं आपण सगळ्यांनी आतुडीत पेरून विचारण्याचं कारण काय? उद्या जर मला प्रधानमंत्री भेटले माझ्या कामासाठी त्यांना भेटेन नाही. माझं तर तितकंच महत्वाचं काम आहे तर मी जाऊन प्रधानमंत्र्यांना भेटेन. जर एखाद्या राष्ट्रहिताचं काम असेल तर मी नक्कीच प्रधानमंत्री एका पक्षाचा नाही, प्रधानमंत्री हा देशाचा आहे. मुख्यमंत्री हा देशाचा, राज्याचा आहे. मंत्री हा राज्याचा आहे. महाराष्ट्रातल्या अनेक मंत्र्यांशी मी स्वतः चर्चा करतो लोकांच्या कामासाठी. आमची राजकीय भांडणं आम्ही लढू ना. आता गृह खात्यांच्या बैठकामध्ये अनेकदा अमित शहा बसलेला असतात आमच्या संवाद होतो. का होऊ नये? तुम्ही एक आमचा खासदार मंत्र्याला भेटला याच्यावरून तुम्ही जे काय आता चित्र रंगवत आहे चुकीच आहे.